वाशिम विधानसभा क्षेत्र के भाजपा विधायक श्याम खोड़े ने मंगरूलपीर स्थित अविनाश विद्यालय के मतदान केंद्र पर अपने मताधिकार का उपयोग किया। इस अवसर पर उन्होंने मतदाताओं से भाजपा के उम्मीदवारों को मतदान करने का आह्वान किया। साथ ही उन्होंने बताया कि 9 वर्षों के अंतर के बाद नगर परिषद पालिका के चुनाव हो रहे हैं, इसलिए मतदाताओं में मतदान को लेकर खास उत्साह देखा जा रहा है। गौर से सुनिए आगे और क्या कुछ कहा श्याम खोड़े ने। लोकांमध्ये खूप उत्साह आहे। 9 वर्षाच्या नंतर त्यांना मतदान करण्याचा संधी मिळालेली आहे आणि या गावाचा विकास व्हावा याकरिता भारतीय जनता पार्टीने फक्त विकासाच्या मुद्द्यावर लोकांना मतं मागितलेले आहे। आज लोक उत्साहाने येऊन आता तुम्ही बघत आहात की किती सकाळ असून पण सुद्धा लोक एकदम प्रचंड गर्दी करत आहे। काय आव्हान करत नागरिकांना? मी नागरिकांना आव्हान हेच करेल की जर गावाचा आणि शहराचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करायला पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष निवडून द्यायला पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये जे आमची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीचं त्याचा संपूर्ण निधीचा उपयोग या मंगरूळपीर शहरासाठी होईल। भाऊ, प्रभाग क्रमांक 8 मधल्या बूथ क्रमांक 3 वर ईव्हीएम मशीन काही काळ बंद पडली होती। ते ईव्हीएम मशीनचा जे विषय आहे की टेक्निकली प्रॉब्लेम कधी पण येऊ शकते, चालता चालता मशीन हँग पण होऊ शकते, तर बंद भी होऊ शकते, पण त्याची पर्यायी व्यवस्था ही निवडणूक आयोगाने आणि निवडणूक अधिकाऱ्याने केलेली आहे।